राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे। अहिल्यानगरात तापमान 40 ते 42 पर्यंत गेले, त्यामुळे पाण्याची पातळी देखील कमी झाली आहे। वाढलेल्या तापमानाचा परिणाम जनावरांच्या चाऱ्यावर झालेला पाहायला मिळतोय। अहिल्यानगर शहराशेजारी असलेल्या वाळकी गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात। योगेश कासार यांच्याकडे 70 ते 75 गायी आहेत। या गायींसाठी त्यांच्याकडे साठवलेला सुका चारा आहे, मात्र हा चारा संपतोय। तर काही सध्या 10 ते 12 हजार रुपये टनाप्रमाणे त्यांना हा चारा विकत घ्यावा लागतोय। त्यामुळे आता या उन्हाळ्याचा फटका जो आहे तो चाऱ्यालाही पाहायला मिळतो। चाऱ्याचा असं आहे की 15 दिवस चारा पुरेल इतकाच स्टॉक आहे आमच्याकडे। त्याच्यानंतर 15 दिवसानंतर चारा भेटणं बी मुश्किल होणार आहे आणि चाऱ्याचे रेट पण भरपूर आहेत। आजच्या रेट प्रमाणे आम्ही 10-12 हजार रुपये टनानं कडबा घेत होतो, पण आता अजून एक 15 दिवसानंतर तोच कडबा जाईल 17-18 हजार रुपये टनाप्रमाणे। आपल्या जिल्ह्यातील चारा बाहेरच्या जिल्ह्यात किंवा बाहेरच्या याच्यात गेला नाही पाहिजे, एवढीच विनंती आहे। आणि जर तो गेला तर मग आपलं पशुधन वाचवणं आपल्याला अवघड होईल।